पुण्यामध्ये पुणे वैद्यकीय सेवा व प्रशिक्षण संस्था प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपल्या कोंढवा भागामध्ये 1000 बेडचं अद्ययावत हॉस्पिटलचं काम सुरू आहे आणि पुण्याच्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये एक चांगल्या प्रकारची अधिकची सेवा या निमित्तानं या हॉस्पिटलच्या निर्मितीनं पुण्यामध्ये उभी राहतीये। ही एक अत्यंत चांगली आणि आनंदाची बाब आहे आणि हा प्रकल्प उभा राहत असताना सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून या प्रकल्पाचं काम सुरू आहे आणि याच्या निर्मितीसाठी वेगवेगळ्या क्षेत्रातून मदत मिळतीये। याच धर्तीवरती एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाच्या माध्यमातून CSR मधून या हॉस्पिटलच्या कामासाठी आज धनादेश एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाच्या CSR सेक्शनच्या माध्यमातून हॉस्पिटलला आज धनादेश सुपूर्द करण्याचा एक कार्यक्रम पुण्यामध्ये होतोय। एक चांगल्या प्रकारची मदत EIच्या माध्यमातून पुण्यात होणाऱ्या सेवा प्रकल्पाला होतीये। तो MOU होता आणि धनादेश सुपूर्द करण्याचा कार्यक्रम होता। त्यामुळे एक मोठा प्रकल्प पुण्यामध्ये उभा होत असताना संस्थेला या कामासाठी मदत व्हावी, हातभार लावावा या उद्देशानं आजचा कार्यक्रम संपन्न झाला। एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाचे चेअरमन विपिन कुमार हे स्वतः या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित होते। प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी होते आणि त्यामुळे एक चांगला कार्यक्रम म्हणता येईल। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तृतीय सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांच्या नावानं हे रुग्णालय उभं राहते आणि म्हणून सर्वच मंडळी, सर्व क्षेत्रातील व्यक्ती या समाजकार्याचे इतकं मोठं सेवा प्रकल्प उभा राहते त्या कामासाठी एकत्रित आलेत आणि आज आमच्या मंत्रालयाच्या माध्यमातून भारत सरकारच्या या संस्थेच्या माध्यमातून एक चांगली मदत या पुण्यातल्या प्रकल्पाला आज त्यांनी दिली। त्यांना मी मनापासून धन्यवाद या ठिकाणी देतो। अण्णा, सगळं खरंय पण सध्या पुण्यातच नाही, सगळ्या देशभरात गॅस सिलेंडरचा तुटवडा जाणवतो। व्यावसायिक सिलेंडर काय भारत सरकारने 100% याची काळजी केली आहे, याच्याबद्दलची चिंता करते आहे। देशभरामध्ये व्यावसायिक क्षेत्राला जो काही गॅस दिला जातो तो थांबवलाय, तो कमी केलाय आणि घरगुती गॅस म्हणून जे काही आवश्यकता आहे ती कुठेही कमी पडणार नाही याची काळजी भारत सरकार घेतंय। त्यामुळे मला असं वाटतं चिंता करण्याचं कारण नाही। 5-6 दिवस बुकिंग करून सुद्धा सिलेंडर मिळत नाही काळा बाजार मोठ्या प्रमाणात सुरू आहे। तर तो जो काही गोष्टी अशा कानावर येत आहेत, परंतु त्याच्यामध्ये निश्चितपणे दखल घेतली गेली आहे त्याची। त्यामुळे घरगुती गॅस हा कुठेही कमी पडणार नाही याची जबाबदारी भारत सरकारने घेतलेली आहे। व्यावसायिकांचं यामधून मोठं नुकसान होणार आहे। नाही बघा, आता जागतिक आता दोन्ही बाजूनी आपण विचार करून चालणार नाही। एकूणच या युद्धजन्य परिस्थितीमुळे जी काही स्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे आपल्याला हा निर्णय घ्यावा लागलाय। मला असं वाटतं की शेवटी काही कालावधी त्याला काही काळ जावं लागेल जोपर्यंत हे परिस्थिती सामान्य होत नाही, परंतु घरगुती वापराचा गॅस मात्र निश्चितपणे कमी पडणार नाही। अण्णा, आज LPG वर उद्या CNG येऊ शकतं काय अण्णा? हे थोडी माहिती घेतली पाहिजे त्याची, कारण अशी कुठे जर तक्रार आली असेल, अशी कुठे स्थिती निर्माण झाली असेल तर निश्चितपणे त्याच्यावरती आम्ही त्याची खबरदारी घेऊ। अन्ना, एक चीज अन्ना, जो मिडिल ईस्ट में जो टेंशन चल रहा है उसकी वजह से जो डिफरेंट एयरलाइंस जो फ्लाइट्स चला रहे हैं उनका फेयर बहुत हाई है, 90,000 रुपीज, 1 लाख रुपया। नहीं, वही उसकी जानकारी मिनिस्ट्री की ओर से ली जा रही है।
और हमारे मिनिस्ट्री में उसके लिए भी एक हमारा अलग सा एक सेक्शन उस पर काम कर रहा है. मुझे लगता है की थोड़ा सा जो गलत हो रहा है उसको सुधारेंगे. अण्णा, काँग्रेसने एक पोस्टर मध्ये हे केलंय, मी मोदीजी कुठे आहेत, पंतप्रधान कुठे आहे, एवढ्या मोठ्या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण फेल गेलेलो होतो आंतरराष्ट्रीय स्तरावर, आंतरराष्ट्रीय धोरणांमध्ये कुठली भूमिका घेता येत नाही, आपण अमेरिकेचे गुलाम बनलो, इथपर्यंत टीका होतात सगळे. मला असं वाटतं की काँग्रेस काय बोलती याच्यापेक्षा देशातली जनता काय बोलती हे खूप महत्वाचं आहे. त्यामुळे देशातला प्रत्येक भारतीय नागरिक समाधानी आहे. त्याला त्याच्या देशाचं नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीवरती, प्रधानमंत्र्यावरती विश्वास आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनता ही निश्चितपणे समाधानी आहे आणि त्यांना माहिती आहे की आपण सुरक्षित आहोत, देश सुरक्षित आहे. देशामध्ये कुठेही बघा तुम्ही जगामध्ये इतर देशात त्याची या युद्धांमुळे जी काही परिस्थिती निर्माण झाली तशी आपल्या देशात दिसत नाही. आपण अत्यंत व्यवस्थित आहोत, सुरक्षित आहोत. त्यामुळे या देशाच्या प्रधानमंत्र्यावरती प्रत्येक भारतीयाचा विश्वास आहे. काँग्रेस काय बोलते याच्याकडे मला असं वाटतं फार विचार करण्याची आवश्यकता सर, अनेक ठिकाणी गोहत्या केली जाते, गोमांस विक्री केली जाते. मुंबईतल्या मानपूर भागामध्ये गोमांस विक्री केल्याचा प्रकार घडलेला आहे. काय याच्याबद्दल काय हे मला ती माहिती घेतली पाहिजे आणि जर असं कुठं प्रकार होत असेल तो 100% चुकीचा आहे. राज्य सरकार हे संवेदनशील आहे आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं सरकार निश्चितपणे असं कुठं झालं असेल त्याच्यावर कडक कारवाई केल्याशिवाय राहणार नाही. काउंटर काही गोरक्षक मारहाण करतात, तो व्हिडिओ व्हायरल झाला, तुम्ही पाहिला असेल. हा प्रकार समर्थनीय आहे का? थोडी सत्यता तपासून बोललं पाहिजे त्याच्यावरती. मी तर पाहिलेलं नाही, मी पाहिलेलं नाही. एकदा ते पाहून मग मी त्याच्यावरती बोलीन. अन्ना, हिंदी में जानना चाहेंगे कि जो आज बड़ा एमओयू हुआ है उसके बारे में बताएं कि क्या खास बात है, किस तरह से जो आम लोग हैं उनको इस अस्पताल पुणे वैद्यकीय सेवा और प्रशिक्षण संशोधन प्रतिष्ठान जो है, इनके माध्यम से राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के तृतीय सरसंघ चालक बाला साहब देवरस के नाम से, उनके नाम से एक बड़ा अस्पताल पुणे में जिसका निर्माण हो रहा है, चैरिटेबल हॉस्पिटल का निर्माण पुणे में कोंडवा यहाँ हो रहा है. तो उसके निर्माण के कार्य के लिए आज एयरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया के माध्यम से सीएसआर से कुछ यहाँ पे राशि देने का, चेक देने का कार्यक्रम हुआ है. मुझे लगता है कि ये एक बड़ा समाज कार्य है, सेवा कार्य है, जिसके माध्यम से पुणे की इस मेडिकल फैसिलिटीज में बहुत ही अच्छा उसमें वृद्धि हो जाएगी, उसमें अच्छा काम इस माध्यम से होगा. तो इसलिए बहुत सारी संस्थाएं आगे आ रही है, मदद कर रही है. तो उसी श्रृंखला में आज एयरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया के माध्यम से एक 12 करोड़ 29 लाख का धनादेश चेक आज संस्था को यहाँ पे सुपुर्द किया गया. 1000 बेड का अस्पताल बन रहा है, उसमें बहुत सारी फैसिलिटीज है. मुझे लगता है कि एक अच्छी मेडिकल फैसिलिटी इसके माध्यम से पुणे में खड़ी हो रही है. थैंक यू.